नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत तुळापूर आणि वडूबुद्रुक, जिथे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे. चला तर मग भेटूया आपण तुळापूरला जाण्यासाठी पुण्यातून 2 रोड पडतात, एक आळंदी मार्गे आणि एक नगर हायवे मार्गे. तर पुण्यापासून तुळापूर हे साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. स्वराज्याच्या शत्रूंना अक्षरशः सोळोकीपळो केले. परंतु फेब्रुवारी 1689 साली संभाजी महाराजांना मुघल बादशाह औरंगजेबाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणले. तब्बल 40 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून तेथेच अत्यंत हलाखीने 11 मार्च 1689 साली त्यांची निर्घृणपणे हत्या केली गेली. आज 14 मे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुळापूर येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर तिथे मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला आणि रक्तदान शिबिर हा कार्यक्रम अतिशय सक्सेसफुली पार पाडला. आज महाराजांच्या जयंतीनिमित्त राऊ गावातून तसेच भरपूर गावातून लोक ज्योत नेण्यासाठी तुळापूर येथे आले होते. आलेलो आहे राऊ गावातून आम्ही ज्योत नेण्यासाठी आलेलो आहे. महाराजांचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणावरून ज्योत घेऊन आम्ही राऊला जाणार आहोत. महाराजांचा विचार, महाराजांचे आचार विचार तरुणांच्या आत्मसात होण्यासाठी, त्यांची प्रेरणा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी ज्योत नेण्यासाठी येतोय. इथेच इंद्रायणी आणि भीमा नदीचा संगम आहे आणि इथेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती. हेच ठिकाण भीमा इंद्रायणीचा संगम. चला आपण आता तुळापुरातून दर्शन घेऊन पुढे वडबुद्रुक या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे जाऊया आणि दर्शन घेऊया. चला तर मग. आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र वडबुद्रुक, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थान. वडबुद्रुक वरी खडे पसरले श्री शंभू राजांच्या पायी, तीच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही. श्री क्षेत्र वडबुद्रुक ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी आहे. क्रूर व कपटी औरंगाने श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाची विटंबना केल्यानंतर या गावातील शिवले ग्रामस्थांनी मोठे धाडस व प्रसंग अवदान दाखवून राजांच्या देहावर अंत्यसंस्कार केले. हा इतिहास फाल्गुन वत अमावस्या दिनांक 11 मार्च 1689 रोजी घडला. ही आहे छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांची समाधी.
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या उजव्या बाजूला तुम्हाला एक म्युझियम पाहायला मिळेल आणि त्या म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे काही फोटोज आणि काही हत्यारे ठेवण्यात आलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही पण नक्की या वडूबुद्रुक आणि तुळापूर या ठिकाणी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्या आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील ब्लॉगमध्ये लवकरच. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. महाराष्ट्र ट्रॅव्हलिंग.